नमस्कार, रुचकर मेजवानीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला फ्रोझन फूडचा एक प्रकार दाखवणार आहे, फ्रोझन पराठा। अगदी सोपा आहे, धावपळीच्या वेळेस फक्त फ्रीजमधून काढायचा आणि गरम करायचा। तर आपण सुरुवात करूया। इथे 1 कप एवढी कणिक घेतलेली आहे आणि 1 कप आपण मैदा घेणार आहोत। आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचे। इथे आता मी ह्यात चिली फ्लेक्स घालणार आहे 1 टीस्पून। जर प्लेन पराठा करायचा असेल तर फक्त मीठ घालायचे, बाकी हे सगळं नाही घातलं तरी चालेल। त्यानंतर 1 टीस्पून ओवा आणि पाव कप एवढी आपण कोथिंबीर घालणार आहोत। हे सगळं एकदा हाताने छान मिक्स करून घ्यायचं। आता ह्यात 1 टेबलस्पून एवढं तेल घालूया, एकदा मिक्स करूया आणि आता पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। थोडं थोडं करून पाणी घालायचंय। आता थोडासा तेलाचा हात लावून आपण हे पीठ रेस्ट करण्यासाठी 15-20 मिनिटं ठेवायचे। हे पीठ खूप अगदी पातळ नाही आणि खूप घट्ट नाही मळायचे, कन्सिस्टन्सी बघू शकता। आता यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटाकरता आपण हे रेस्ट करण्यासाठी ठेवूया। 15 मिनिटं झालेली आहेत। हे आपण जे पीठ भिजवलं होतं छान मुरलंय। आता आपण त्याचे गोळे करून घेऊया। साधारण असा मोठा गोळा करायचा आहे। थोडंसं तेल घेऊया। एक गोळा घ्यायचा आहे, हा आपण आता लाटून घेऊया। जेवढा पातळ लाटता येईल आपल्याला तेवढं पातळ आपण लाटून घ्यायचंय। आता आपण ह्याला फोल्ड्स द्यायचे आहेत, कशा त्या बघा। अशा प्रकारे आपण हे फोल्ड करायचे। आता हा मधला जो भाग आहे थोडासा जाड होतो, तो हाताने असं आपण सगळं इक्वल करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण हे फोल्ड करूया। अशा प्रकारे आपण ह्याला फोल्ड करायचे। हा जो शेवटचा भाग आहे हा आतमध्ये घालून हे थोडंसं फिरवून घेऊन प्रेस करायचे। अशा प्रकारे सगळे गोळे आपण करून घेऊया। आपले सगळे गोळे तयार करून झालेले आहेत। आता आपण पराठा लाटायला घेऊया। कणिक किंवा मैदा कशावरही तुम्ही हा रोल करून घेऊ शकता आणि हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे। एका बाजूला मी तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे। आपल्याला खूप पातळ पण लाटायचं नाही आहे आणि खूप जाडसुद्धा ठेवायचं नाही आहे। मीडियम आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे। ह्याचा थिकनेस बघू शकता, हा चपातीपेक्षा आपल्या थोडासा जाड आहे आणि हे लेयर्ससुद्धा बघू शकता। तवा गरम झालेला आहे। आता आपल्याला अगदी कमी असा हा शेकवून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूनी थोडंसं शेकून झाल्यानंतर अगदी थोडंसं तेल लावायचं ह्याला ब्रशनी। दोन्ही बाजूला तेल लावून आपण हा काढून घेणार आहोत। हा हाफ कुक असा पराठा झालेला आहे। आता आपण त्याला काढून घ्यायचं। अशाच प्रकारे आता आपण बाकीचे सगळे पराठे शेकवून घेऊया। आपले पराठे रेडी आहेत, हाफ कुक करून घेतलेले आहेत आपण। त्यासाठी इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे, त्याच्यावर एक पराठा ठेवायचा आहे। त्यानंतर त्याच्यावर दुसरा बटर पेपर ठेवायचा आहे। इथे आपण बटर पेपरला तेल अजिबात लावणार नाही आहोत, कारण आपण पराठे भाजताना त्याला तेल लावलेलं आहे। अशा प्रकारे एकावर एक आपण सगळे पराठे ठेवून झिपलॉक बॅगमध्ये ठेवणार आहोत। आता आपण हे फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे। अशा प्रकारे आपले फ्रोझन पराठे तयार आहेत। ते मी फ्रीझरला ठेवलेले आहेत।
हे पराठे 2 ते 3 महिने अगदी आरामात टिकतात. जेव्हा हवेत तेव्हा बाहेर काढायचे, तेल किंवा तूप लावून मस्तपैकी भाजायचे आणि हव्या त्या भाजीबरोबर आपण त्याचा छान आस्वाद घेऊ शकतो. पाहुणे आले तर झटपट असे पराठे आपण तयार करू शकतो. तर तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झालेत ते सांगायला विसरू नका. तर अशाच छान छान रेसिपीजसाठी पाहत रहा रुचकर मेजवानी.